होण्यासाठी करते, सामान्यांसाठी करते, सामान्यांना लाभ होण्यासाठी करते। कुठेही भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा नेता, छोटा नेता, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार किंवा एखादा पदाधिकारी, धनंजय महाडिक खासदार जरी असले किंवा अन्य कोण आमचे रावसाहेब दानवे मंत्री जरी असले तरी जो एक बूथ म्हणून काम करतो ते काम सगळ्यांनी करायचं आहे। मी सुद्धा आमच्या रविवार कॉलेजच्या बूथचा अध्यक्ष आहे, म्हणजे मी खासदार असून सुद्धा इथं सगळे बसलेले सगळे बूथ अध्यक्ष आहेत। आम्ही आमचा बूथ मजबूत करण्याचं काम, एक अभिनव संकल्पना प्रधानमंत्री मोदींनी आमच्या समोर ठेवलेली आहे, ती म्हणजे या देशामध्ये असणारी जी काय 6.5 लाख खेडे आणि जेवढी काही शहर आहेत या सगळ्या गावांमध्ये, या सगळ्या शहरातील प्रत्येक वॉर्ड मध्ये एका कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं 24 तास त्या गावामध्ये जायचं आहे। या अभियानाला गाव चलो अभियान असं नाव देण्यात आलेलं आहे। आता 4 तारीख ते 11 तारीख म्हणजे पंडित दीनदयाळ यांची जयंती निमित्त हे अभियान आता सुरू आहे आणि उद्यापासून ही आमची मोहीम सुरू होते। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1070 ग्रामपंचायत आहेत, 1070 लोक आणि कोल्हापूर शहरामध्ये 81 वॉर्ड आहेत, त्यामध्ये 81 कार्यकर्ते, 81 लोक, अशा या सगळ्यांची यादी आम्ही आता तयार झालेली आमच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी केलेली आहे आणि उद्यापासून ही मोहीम सुरू होते। मी स्वतः सुद्धा मी एका गावाला जाणार आहे, अमोल माडिक एका गावाला जाणार आहे, 24 तास काम, आज सकाळी 8 ला जायचं, उद्या सकाळी 8 ला। त्यामध्ये तुम्ही त्या गावातल्या प्रमुख लोकांच्या भेटी घ्यायच्या आहेत, त्यामध्ये तुम्ही त्या गावातल्या बचत गटांच्या भेटी घ्यायच्या आहेत, तरुण मंडळांच्या भेटी घ्यायच्या आहेत, कोण संत किंवा महंत पुजारी असतील त्यांच्या भेटी घ्यायच्या आहेत, त्या गावामध्ये सेवा संस्था, दूध संस्था असेल त्यांना भेट द्यायची आहे, त्या गावामध्ये पारावर बसून गप्पा मारायच्या आहेत, त्या गावामधल्या ज्येष्ठ नागरिकांना भेटायचं आहे, त्या गावामधल्या खेळाडूंचा एकत्रित करून त्यांच्या काही विषय आहेत का त्यांच्याशी भेटी घ्यायच्या आहेत। असा 24 तासाचा कार्यक्रम, दुपारचं जेवण कोणाच्या घरामध्ये करायचं, रात्रीचं जेवण कोणा हे सांगायला हरकत नाही, दुपारी एखाद्या एससी समाजाच्या घरामध्ये आपण जेवण करावं, रात्री एखाद्या ओबीसी समाजाच्या घरामध्ये आपण जेवण करावं, सकाळीचा नाश्ता चहा एखाद्या आणखीन समाजाच्या घरामध्ये घ्यावा आणि त्यांचं आपल्या सरकारबद्दल, भाजपाबद्दल जे काही मत आहे ते नोंद करून घ्यायचं आहे, जे काही लाभार्थी आहेत प्रयत्न करायचा त्यांना भेटण्याचा। आणि तुम्ही जसा उल्लेख केला की काय आणखीन समस्या आहेत, त्या गावच्या प्रमुख समस्या, आता एखाद्या गावामध्ये आपल्याला लक्षात येईल तिथे गेल्यानंतर सांगतील की आम्हाला क्रीडांगणच नाही आहे, एखादे सांगतील की आम्हाला समाज मंदिर नाही आहे, एखादे सांगतील की आमच्या ग्रामपंचायतीची कार्यालयाची इमारत नाही आहे। तर या समस्या सुद्धा सगळ्या लिहून घेऊन आमच्या त्या कार्यकर्त्यानं त्या आमच्या जिल्हा कार्यालयाकडे द्यायच्या आहेत, जिल्हा कार्यकर्त्यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्याकडे ते सगळं पाठवायचं आहे। अशा पद्धतीनं हे गाव चलो अभियान 18 प्रकारची कामं दिलेली आहेत, म्हणजे मी जसे तुम्हाला 2-4 सांगितले ते सगळे दिलेत.